गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। नमस्कार, मी सौ रुचिरा धारव तुम्हा सर्व श्रोत्यांचे गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते। गजानन विजय ग्रंथातील अध्यायांवरील निरूपणाचा आनंद सध्या आपण घेत आहोत। यातील दुसऱ्या अध्यायावर निरूपण करण्यासाठी आज आपल्याला लाभले आहेत हरिभक्त परायण कीर्तन भूषण श्रीयुत मुकुंदबुवा घारपुरे यांचा थोडक्यात परिचय आपण बघूया। श्रीयुत घारपुरे यांनी 40 वर्ष सरकारी नोकरी केली आणि कोषागार अधिकारी म्हणून 2019 साली ते वर्धा येथून सेवानिवृत्त झाले। या वाटचालीत त्यांनी कीर्तनाचा व्यासंग मनापासून जोपासला। त्यात विशेष म्हणजे 1992 साली रेशीमबाग येथील चंद्रशेखर वराड पांडे यांनी आयोजित केलेल्या कीर्तन स्पर्धेत यांना प्रथम बक्षीस मिळून कीर्तन भूषण ही पदवी मिळाली। यांची ही कीर्तन सेवा गेली 35 वर्षे अविरत सुरू आहे। लॉकडाऊनमध्ये त्यांनी ऑनलाईन कीर्तन सादर केले। आतापर्यंत त्यांनी नागपूर, नरसिंगपूर, बिलासपूर, अहमदाबाद, कोकण, भंडारा, वर्धा, अमरावती अशा अनेक ठिकाणी कीर्तने सादर केली आहेत। तसेच एका वर्षी तर एका श्रावण महिन्यात एकंदर 65 कीर्तने त्यांनी केली। शिवाय लॉकडाऊनच्या काळात त्यांनी भागवत ग्रंथ अभ्यासून संपूर्ण भागवत ग्रंथ हाताने लिहून काढला। या भागवताचे त्यांनी 4 ठिकाणी 7 दिवसांचे सादरीकरण अगदी यशस्वीरित्या केले आहे। तर ऐकूया श्रीयुत मुकुंदबुवा घारपुरे यांच्या वाणीतून दुसऱ्या अध्यायाचे निरूपण। जय गजानन। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। नमो मातृपितृचरणकमलाभ्यां। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार, मी मुकुंदबुवा घारपुरे, नागपूर। दासगणू महाराज लिखित
श्री गजानन विजय ग्रंथातील दुसऱ्या अध्यायावर प्रवचन करण्याकरता म्हणून मला संधी देण्यात आली आणि त्या अनुसार मी केलेला माझा प्रयत्न आपल्यासमोर सादर करीत आहे. जय गजानन. जगातील सर्व राष्ट्रांचा विचार केला तर भारत हे राष्ट्र सगळ्यात श्रेष्ठ आहे. आर्यभूमी ही पुण्यभूमी आहे आणि भारतवर्ष अतिशय उच्च आहे. जगातील इतर राष्ट्रे भौतिकशास्त्राच्या बाबतीत आज पुढे गेलेली आपल्याला दिसतात, मात्र भारत हे राष्ट्र आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत सुरुवातीपासूनच अग्रेसर होते. भारतवर्षाची महती सांगताना शास्त्रकार म्हणतात, अत्रापि भारतम श्रेष्ठम जम्बूद्वीपे विशेषतो यतो हि कर्मभूरेषा हतोन्या भोगभूमया. अर्थात भारतभूमी ही कर्मभूमी आहे आणि इतर भूमी या भोगभूमी आहेत. इथे यायचे ते कर्म करायला, अर्थात सत्कर्म करायलाच यायचं. त्याकरता स्वर्गात राहणारे अनेक देवी देवता, अमर महात्मे या भारतभूमीवर जन्माला येण्याची इच्छा व्यक्त करतात आणि म्हणूनच आध्यात्मिक ज्ञानाने युक्त असे जेवढे संत भारतात निर्माण झाले त्या मानाने अत्यंत अल्प असे संत इतर राष्ट्रात होऊन गेले. संपूर्ण जगाच्या दृष्टीने भारतात संत किंवा ईश्वरी अवतार जास्त जन्माला आले आणि भारताच्याही इतर भागांचा विचार केला तर महाराष्ट्रात जास्त संत निर्माण झाले आणि महाराष्ट्राच्याही तुलनेत आपला वऱ्हाड प्रांत म्हणजे संतांची खाणच आहे. काळाची गरज लक्षात घेऊन संत आपल्या कार्याची दिशा ठरवित असतात. श्रीहरीची वऱ्हाड प्रांतावर अगदी भरभरून कृपा झाली आणि त्या कृपेचं प्रतीक शेगाव नावाच्या सामान्य गावी प्रगट झालं. आज शेगाव आणि गजानन महाराज ही दोन्ही नावे अबालवृद्धांच्या तोंडी आहेत. कुण्या एका साधकाची साधना फळाला आली आणि त्याच्या साधनेचं फळ सगळ्यांना आपसूक प्राप्त झालं. शेगावात राहणाऱ्या बंकटलाल या तरुणाची साधना फळाला आली आणि 1800 शकात श्रीहरी गजाननाच्या रूपाने शेगावी प्रगट झाले. तो दिवस होता माघ महिन्यातील वद्य सप्तमीचा, म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 आणि वार होता शनिवार. श्रीहरीच्या प्रगटीकरणाची घटना मोठी चमत्कारिक होती. दिनांक 23 फेब्रुवारी 1878च्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास शेगावातील हमरस्त्याच्या बाजूला असलेल्या उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळी पडलेल्या होत्या आणि त्याच्या बाजूला बसून एक तरुण पुरुष त्यातील अन्नाची शिते वेचून खात होता. शेगावातील बंकटलाल अग्रवाल आणि त्याचा मित्र दामोदरपंत यांनी ते दृश्य बघितलं. हे व यापुढचे सविस्तर वर्णन आपण वाचलेले आहे. त्याची पुनरावृत्ती टाळत रसनेची तृप्ती झालेला तो योगी सुग्रास अन्न मिळालेले अन्न एकत्र कालवून खातो, त्याच निजानंदात पत्रावळीतील शिते वेचून खातो. या कृतीतील उपदेश तेवढा महत्त्वाचा आहे. अन्न हे परब्रह्म आहे, हाच तो उपदेश. त्या तरुणाची दुसरी कृतीही तितकीच महत्त्वाची आहे. जसे अन्न महत्त्वाचे तसेच पाणीही महत्त्वाचे. मग ते घरचे थंडगार बाळा घातलेले असो की ओहोळातील असो, अन्न आणि पाणी याकरता जन्मापासून मृत्यूपर्यंत मरणभर करणारा मानव या दोन्हींचे महत्त्व जाणू शकला नाही, हे प्रत्येक मानवाच्या कृतीतून आपल्याला दिसतंच आहे. अन्न आणि पाणी देणारा तो परमात्मा सर्वव्यापी आहे. तो सगळीकडे आहे असे म्हटल्याबरोबर तो जिथे जिथे आहे ते सगळे पवित्र आहे, मंगल आहे, शुद्ध आहे. हेच तत्त्वज्ञान आपल्या कृतीतून त्या तरुण योग्याने एकही शब्द न उच्चारता बंकटलाल आणि दामोदरपंत यांना अनुलक्षून आपल्या सगळ्यांना सांगितलेले आहे. आणि पुढे दुसऱ्या क्षणी तो तरुण योगी पुरुष तिथून वायुवेगाने निघून गेला. आपल्या पहिल्याच प्रगटीकरणात ईश्वर आहे, तो सर्वत्र आहे
सर्व शक्तिमान आहे त्याचेच स्मरण करा, त्याचेच भजन करा, त्याचाच ध्यास करा, त्याचेच ध्यान करा. हाच आशय या प्रगटीकरणातून आपल्यासमोर प्रगट झालेला आहे. या प्रगटीकरणाच्या पार्श्वभूमीवर त्याच आधारावर आपण आजच्या दुसऱ्या अध्यायाकडे वळू. संत कवी हरिभक्तपरायण दासगणू महाराजांनी दुसऱ्या अध्यायाची सुरुवात नेहमीप्रमाणे भगवंताचे स्मरण करूनच केलेली आहे. कथानक पुढे नेताना ते म्हणतात, तो योगी आपल्या नमस्काराचा अव्यय करून निघून गेला. याचे बंकटलालाला फार वाईट वाटले. त्याला सगळीकडे त्याच पुरुषाचा भास होऊ लागला. त्या ध्यासाचे भासाचे अत्यंत सुरेख आणि समर्पक वर्णन दासगणू महाराजांनी या अध्यायात केलेले आहे. दिनांक 23/2/1878 शनिवार माघवद्य सप्तमीच्या नंतरच्या 4 दिवसातील या घटना आहेत. त्या 4 दिवसानंतरच्या 5व्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी 1878 या दिवशीच्या घटनेवरच दुसऱ्या अध्यायाची कथा येते. त्या दिवशी विजया एकादशमी होती. त्या निमित्ताने शेगावातील मोठ्यांच्या मंदिरात कीर्तनाचे आयोजन केले होते. हरिभक्तपरायण गोविंदबुवा टाकळीकरांच्या कीर्तनाला सगळे जमले होते. बंकटलाल आणि त्याचा एक मित्र पितांबर हेही कीर्तनाला आलेले होते. त्या मंदिराच्या मागच्या बाजूस त्याच अलौकिक व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले, ज्याने हुरहुर लावली होती, ज्याचा बंकटलालाने ध्यास घेतला होता. त्या पुण्यपुरुषाची भेट झाली. बंकटलालाला अतिशय आनंद झाला. या अध्यायात असलेल्या या गोष्टी या ठिकाणी विस्तृत न सांगता त्याचा गूढ अर्थ लक्षात घेऊया. मायणीच्या घरची झुणका भाकर त्या योगी पुरुषाने बक्षिली म्हणजे जात पात स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद याच्या पलीकडे जाऊन त्या योगी पुरुषाचे वागणे होते, हेच यावरून सिद्ध होते. आणि ते लक्षात येणे म्हणजेच गजानन महाराजांनी त्यावेळेस केलेल्या सगळ्या चमत्काराचे महत्त्व पटणे हे होय. ओढ्याचे घाण पाणी कसे घ्यावे या विचारात असलेल्या पितांबराला जगात सगळीकडे सगळ्या ठिकाणी परमेश्वर आहे आणि जिथे परमेश्वर आहे ते परमेश्वरी तत्व आहे, तिथे फक्त सुचिताच राहील, हाच तत्वबोध महाराजांनी पितांबराला तो चमत्कार दाखवून त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना केलेला आहे, मार्गदर्शन केलेले आहे. ह्याच पितांबराद्वारे पुढे कोंडोली गावातील वटलेल्या आंब्याच्या झाडाला कोळी पालवी आणण्याचा केलेला चमत्कार म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आपल्या निस्सीम भक्ताला संतत्वाचा अधिकार देणे हेच होय. गजानन महाराजांची प्रगट दिनाच्या दिवशी झालेली बंकटलालची दामोदर पंतांची भेट काय किंवा बंकटलाल पितांबराबरोबर होणारी दुसरी भेट काय, आपले भक्त ओळखणे, त्यांच्यासमोर चमत्कार करून त्यांना आपलेसे करणे आणि त्या चमत्काराचे साक्षीदार करणे, हेच तत्त्व महाराजांच्या संपूर्ण कार्यकालात सहज दिसून येते. मग त्यात बाळाभाऊ काय, भास्कर पाटील काय, या सगळ्या झाकलेल्या माणकांना तेजस्वी करून त्यांच्यावर महाराजांनी आपल्या प्रसन्नतेची फुंकर घातलेली आहे. भाजी भाकरीच्या त्या भोजनानंतर बंकटलाल त्या योगी पुरुषाला सुपारी खायला देतात, त्याचबरोबर 2 आणे दक्षिणा म्हणून सुद्धा देतात. त्यावेळेस द्रव्य दक्षिणा यापेक्षा मी भावभक्तीने संतुष्ट होतो, तो अंतःकरणातील भाव मला अर्पण करावा, कारण देव भावाचा भुकेला आहे, तो प्रेमळ भाव देवाप्रती असू द्यावा. या प्रकारे महाराजांनी भक्ती, भाव, प्रेम, निष्ठा, विश्वास या प्रकारच्या भक्तीचे महत्त्व पटवून दिलेले आहे. या सर्व घडामोडीत सर्व कालखंडात मंदिरात गोविंदबुवाच्या कीर्तनाला प्रारंभ झालेला असतो. मंगलाचरणानंतर बुवांनी भागवतातील 11व्या स्कंधातील हंसगीतेतील 24वा श्लोक निरूपणाकरता म्हणायला सुरुवात केली. मनच्या वशशा दृष्ट्या गृह्यस्तेन्नी रिपिद्वे अहमेव
नमत्योन्य दीती बुद्ध्यंद्य मज्जसा. अर्थात मन, वाचा, दृष्टी आणि इंद्रिये यांच्या योगाने जे जे ग्रहण केले जाते ते ते सर्व मीच आहे, माझ्याहून वेगळे नाही, असे तत्वसाक्षात्काराने तू जाण. हंसगीतेतील या 24व्या श्लोकावर निरूपण करताना गोविंदबुवा म्हणतात, श्रोते हो, महान भगवत भक्त उद्धवाने एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे केशवा, जगातील सर्वच माणसे साधारणपणे विषयांमध्ये गुंतलेली असतात. वास्तविक त्यांना हे माहिती आहे की विषय हे संकटाचेच घर आहे. तरीसुद्धा ती सर्व माणसे कुत्री, गाढव किंवा बोकड यांच्याप्रमाणे म्हणजेच पशुप्रमाणे सर्व विषय उपभोगत असतात. असे का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला उपदेश करताना म्हणाले, हे उद्धवा, जो ज्ञानी असतो त्याचीसुद्धा बुद्धी रजोगुणामुळे किंवा तमोगुणामुळे विषयाकडेच धाव घेत असते. मग सामान्य मनुष्याची अवस्था कशी राहील? म्हणून मनुष्याने सावध होऊन आपले मन एकाग्र करावे आणि त्या योगाने विषयापासून दूर राहावे. विषयात आसक्त होऊ नये. प्रत्येक जीवाने तिन्ही काळी आसन आणि प्राणायामाने विषयावर विजय मिळवून मन फक्त माझ्याच ठिकाणी लावावे, माझ्यामध्येच स्थिर करावे. यालाच योग असे म्हणतात. हेच योगाचे खरे स्वरूप आहे. हे उद्धवा, मागे एकदा सनकादिकांनी आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा काय असे विचारले होते. तेव्हा ब्रह्मदेवांनी माझे स्मरण केले. मी हंसरूपाने त्यांच्यासमोर प्रकट झालो आणि त्यांना सांगितले, हे ब्रह्मन, जगातील सर्व प्राणीमात्रांमध्ये पंचमहाभूतात्मक तत्वे सारखीच असतात. मन आणि ब्रह्म समान असल्यामुळे भाषणसुद्धा मीच आहे आणि बोलणाराही मीच आहे. वेद मी आहे, ओंकारसुद्धा मीच आहे. चराचरातील प्रत्येक गोष्ट मी आहे. माझ्या वाचून दुसरा कोणीच नाही, दुसरे काहीच नाही. मी जळी स्थळी काष्टी पाषाणी भरून उरलेला आहे. माझ्या वाचून तीळभरही रिकामी जागा सापडणार नाही. मन हे माझ्याच स्वरूपाचा विलास आहे. तेच तत्व तो योगी पुरुष गोविंदबुवांना मोठ्याने सांगू लागला. हे गोविंदा, हे सगळे जग जर त्या ईश्वराने व्यापले आहे तर मंदिरात तो आहे आणि मंदिराच्या बाहेर तो नाही असे तू कसे मानतोस? अरे, परमेश्वर नाही अशी एकही जागा नाही. त्याला पाहायची दृष्टी आपल्याला नाही म्हणून तो दिसत नाही. रामदास स्वामी महाराजसुद्धा आपल्या मनाच्या श्लोकातून सांगताना हेच सांगतात, नभी वावरे जो अणुरेणू काही, हरिता ठावया राघवे वीण नाही. जय जय रघुवीर समर्थ. मग मी मंदिराच्या बाहेर बसलो काय किंवा आत आलो काय, दोन्हीही सारखेच. म्हणून मला मंदिराच्या आत येण्यासाठी तुम्ही आग्रह करू नका. हे गोविंदा, तू कीर्तनकार आहेस, म्हणजेच एका अर्थी साधक आहेस. आणि साधकाने जे जे सांगितले ते ते त्यांनी प्रथमतः स्वतः आचरणात आणले पाहिजे. शब्दच्छल कधीही करू नये. म्हणून प्रत्येक मनुष्याने साधक व्हावे. साधकाने ते प्रत्यक्ष कृती करून आचरणात आणावे. आचरणाशिवाय भक्ताला भगवंताची प्राप्ती होणार नाही. शास्त्र हा आचरणाचा, अनुभूतीचा विषय आहे. भाराभार सांगण्यापेक्षा किंचितसे आचरण श्रेष्ठ ठरते, हे लक्षात ठेवा. ईश्वराने जर सगळे चराचर व्यापले आहे तर कीर्तनासाठी मंदिरात येण्याचे काहीच कारण नाही. हंसाच्या रूपाने भगवान श्रीकृष्णांनी भागवतात जो उपदेश केला तोच उपदेश गजानन महाराज आपल्या केवळ दुसऱ्या प्रकटीकरणातून गोविंदबुवाच्या निमित्ताने बंकटतालाच्या साक्षीने शेगावकरांना करतात. ही गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. त्यानंतरचा कथाभाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काहींना तो पाठही असेल. बुवा कीर्तनस्थानी परत आले आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मोठ्याने सांगितले. ते त्यांचे दिनांक
27/2/1878 रोजी काढलेले शब्द आज 100 वर्षानंतर प्रत्यक्षात तंतोतंत खरे झालेले दिसत आहेत आणि हे आपण बघतो आहे, अनुभवतो आहे. गोविंदबुवाच्या प्रत्येक वाक्याची सत्यता आज आपल्याला दिसते. आज शेगाव प्रति पंढरपूर झालेले आहे. गजानन महाराज तर साक्षात पांडुरंग आहेत. शेगाव हे तीर्थक्षेत्र आहे. महाराज तीर्थ आहे, तीर्थ झालेले आहेत. माघवद्य सप्तमीच्या दिवशी शेगावातील प्रगटीकरणानंतर अवघ्या 4च दिवसात गोविंदबुवांनी ही भविष्यवाणी केलेली आहे. याची प्रचिती आज आपण बघतो आहे, अनुभवतो आहे. याचा अर्थ गोविंदबुवा किती उच्च कोटीचे साधक होते हे स्पष्ट होते आणि महाराजसुद्धा केवळ गोविंदबुवाला तत्वबोध करण्यासाठी किती अधीर झाले होते हेही दिसून येते. तसेच व्यंकटलालाची आंतरिक तळमळ दूर करण्यासाठी मोठ्यांच्या मंदिरात येऊन त्यांची तळमळ दूर केली आणि गोविंदबुवांना तत्वबोध केला. या दोन्ही गोष्टी केवळ योगायोगाच्या नव्हत्या, तर सारखा भेटे सारख्याशी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्याशी, समरसता होणे नसे याची प्रचिती देणाऱ्या, साक्ष देणाऱ्या आहेत. या प्रसंगाने व्यंकटलालाची मरगळ गेली, निराशा गेली आणि त्या आनंदाच्या उर्मीत व्यंकटलालाने जे सांगायचे धाडस आजपर्यंत केले नव्हते ते धाडस करून त्याने आपल्या वडिलांना महाराजांच्या प्रगटीकरणाचे, दर्शनाचे आणि त्यांच्या भेटीच्या तळमळीचे सगळे वृत्त आनंदाने, उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सांगितले. त्या योग्याला आपल्या घरी घेऊन यावे अशी विनंती पण केली. भवानी रामाच्या म्हणजे पित्याच्या होकारानंतर व्यंकटलालाने पुन्हा त्या योग्याचा शोध सुरू केला आणि मागील घटनेच्या बरोबर 3 दिवसानंतर म्हणजेच 1 मार्च 1878 रोजी शुक्रवारी व्यंकटलाल त्या विदेही अवस्थेतील त्या अवतारी पुरुषाला आपल्या घरी घेऊन आला. त्या अवतारी पुरुषाची ती दिगंबर अवस्थेतील अजानबाहू मूर्ती पाहून भवानीरामसुद्धा आनंदी झाले. त्यांनी त्या योगी पुरुषाला नमस्कार केला, त्यांचे स्वागत केले. त्या दिवशी प्रदोष होता. प्रदोषवेळी आलेल्या साक्षात शंकराची सगळ्यांनी मनोभावे पूजा केली. काहीतरी भोजन करावे अशी विनंती करून नैवेद्याचे ताट वाढवून आणले. त्याचे रसभरीत वर्णन दासगणू महाराजांनी फार सुंदर केलेले आहे. त्या नैवेद्याच्या ताटातील पदार्थ काय किंवा उष्ट्या पत्रावळीतील अन्नाची शिते काय, त्या कशा व कशासोबत खाव्या याचे भान त्या विदेही योग्याला नव्हते. योगी पुरुषांना चवीशी काहीच देणे घेणे नसते. त्यांनी रचनेवर विजय मिळवलेला असतो. तसं बघितलं तर चवीचे खरे क्षेत्र जिभेपुरतेच मर्यादित असते. एकदा घशाखाली घास उतरला तर त्याला काही स्वाद किंवा चव उरतच नाही. ते कडू, तिखट, आंबट, खारट, तुरट असे षड्रस अन्न उरतच नाही. ते सगळेच एकसारखे झालेले असते. तरीही अन्न खाताना आपण फार चवीने खातो. योगी पुरुष मात्र या देहरूपी कुंडात पडलेल्या अन्नाच्या आहुत्या यज्ञकर्म म्हणून आत्म्यास अर्पण करीत असतात. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म या न्यायाने योगी पुरुषाच्या जेवणात व आपल्या जेवणाच्या तऱ्हेत पुष्कळ फरक दिसून येतो. ज्याने सगळ्या रसाचा ब्रह्मरस चाखलेला आहे तो या अन्नाकडे अशाच पद्धतीने पाहिल. हीच शिकवण गजानन महाराजांनी आपल्या प्रकटीकरणाच्या 3ऱ्या भेटीतच स्वतःच्या आचरणातून करून दिलेली आहे. याचा अर्थच हा आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह जिजविती उपकारे. याच अध्यायात 2रे दिवशी व्यंकटलालाच्या घरी महाराजांच्या अभ्यंगस्नानाचा सोहळा दासगणू महाराजांनी वर्णन केलेला आहे. त्यानंतर व्यंकटलालाच्या शेजारीच राहणारे त्याचे चुलत बंधू इच्छाराम अग्रवाल भोजनाचे ताट घेऊन आले. त्यांच्या नम्र विनंतीला मान देऊन महाराजांनी ते संपूर्ण भोजन खाऊन संपवले.
भोजन करायला बसलेल्या माणसाला आग्रह करून खाऊ घालावे अशी एक शिष्ट पद्धत साधारणपणे विदर्भ आणि वराडवाड्यात जरा जास्त प्रमाणात दिसून येते. निदान त्यावेळेला तरी ती होतीच. मात्र फार आग्रह किती वाईट असतो हे लक्षात येण्यासाठी महाराजांनी ताबडतोब लीला केली. खाल्लेले अन्न पचवण्याची संपूर्ण क्षमता असताना देखील समाजातील सर्वसामान्यांना शिकवण मिळावी, त्यांचे प्रबोधन व्हावे याच केवळ उद्देशाने महाराजांना खणाणून उलटी झाली. अवास्तव आग्रहामुळे प्रकृती तर खराब होतेच, शिवाय अन्नाची नासाडीसुद्धा होते, हेच महाराजांना यातून दाखवायचे होते. आजकाल होणारे सगळे समारंभ आणि त्यात केले जाणारे नानाविविध पदार्थ याकडे जरा अंतर्मुखून बघितले तर कितीतरी अन्नाची नासाडी आपण करतो आणि त्याचप्रमाणे पवित्र अशा अन्नाचा आपण किती अपमान करतो हे सहज लक्षात येईल. उष्ट्या पत्रावरील शिते खाऊन महाराजांनी अन्न हे परब्रह्म आहे हेच त्यांच्या कृतीतून दाखवलेले आहे. महाराजांची प्रत्येक कृती बोलकी आहे. प्रत्येक कृतीतून काहीतरी संदेश आहे. त्यातील तत्वसार घेणे, त्याचे आचरण करणे हेच आपले कर्तव्य आहे. पाहिजे तेवढेच, पचेल तेवढेच अन्न ताटात घ्या, पोटभर जेवा, पानात काही टाकू नका, वाया घालवू नका. ज्या गजानन महाराजांनी 100 वर्षापूर्वी अन्नाची नासाडी करू नका हे आपल्या कृतीतून दाखवून दिले, त्या महाराजांची भक्ती करणारे, महाराजांचे भजन करणारे आणि महाराजांवर प्रेम करणारे हजारो लाखो भक्तांपैकी किती भक्त त्याप्रमाणे आचरण करतात, त्याची खात्री देतात, हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय होईल. आग्रहाचा नसला तरी वासना जिंकण्यासाठी समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सुद्धा असाच प्रकार केला होता. एकदा रामदास स्वामींना खीर खाण्याची इच्छा झाली. वासनेची पूर्ती करण्यासाठी मनुष्य कोणत्याही थराला जातो, म्हणून वासनाच नष्ट करावी किंवा वासना मनामध्ये निर्माणच होऊ देऊ नये. वासना किंवा इच्छा मनामध्ये निर्माण झाली की तिच्या पूर्तीसाठी प्रयत्न केल्या जातात. कधीकधी हे प्रयत्न कोणत्याही थरावरून करून वासनेची पूर्तता केली जाते. वासनेची पूर्तता झाली तर आणखीन पाहिजे या भावनेतून लोभ निर्माण होतो. वासनेची पूर्तता झाली नाही तर क्रोध निर्माण होतो आणि क्रोधामुळे कोणताही अनर्थ घडून येतो. म्हणजेच मनात निर्माण होणारी वासना मनुष्याला क्रोधी किंवा लोभी बनवते आणि म्हणूनच कोणतीही वस्तू किंवा गोष्टीबाबत मनामध्ये वासना निर्माण होऊ देऊ नये हेच तत्व किंवा सत्य पटवून देण्यासाठी, मनातील वासना नष्ट करण्यासाठी, वासनेला जिंकण्यासाठी रामदासांनी खूप खीर खाल्ली आणि अर्थातच त्याचा परिणाम त्यांना उलटी झाली. वासनेला जिंकण्यासाठी ते पुन्हा तिचे सेवन करू लागले. आग्रह, वासना, इच्छा, भोग यांना मर्यादित ठेवून मनुष्याने आपले आचरण ठेवावे हे सांगण्यासाठीच, पुढील पिढीला समजावण्यासाठीच सत्पुरुषांच्या द्वारे अशा लीला केल्या जातात. तोच आदर्श रामदासांनी आणि गजानन महाराजांनी आपल्या समोर त्यांच्या कृतीतून कायम ठेवला. तो लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, तो विसरून चालणार नाही. या घटनेनंतर शेगावात बंकटलालाच्या घरी भक्तीचा मठ स्थापन झाला. गजानन महाराजांचा नियमित असा कोणताही नित्यक्रम नव्हताच. कधी मंगलस्नान होत होते तर कधी हाळात जाऊन स्नान होत होते, कधी पंचपक्वान्नांचे जेवण होत होते तर कधी भाजी भाकरी खाल्ल्या जात होती, कधी गंगाजल तर कधी गढूळ पाणी. त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा काहीही नेम नव्हता किंवा क्रमसुद्धा नव्हता. स्वतःच्या आनंदात निमग्न राहण्यासाठी ते वरचेवर चिलीम उडीत होते. त्याचबरोबर मुखाने सतत गणगण गणात बोते हे भजन करीत होते आणि चुटकी वाजवायचे. चुटकीच्या तालावर गणगण गणात बोते या भजनाच्या नादात महाराज
ब्रह्मानंदाचा अनुभव घेत असत. त्या आनंदाचे वर्णन करता येणार नाही. ब्रह्मानंदात सत, चित्त आणि आनंद असतो. ती ब्रह्मानंदाची अवस्था असते. योगीजन ती अवस्था अनुभवित असतात, तर जीवाची अवस्था अस्ति, भांती आणि प्रिया अशी असते. पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या जगातील प्रत्येक पदार्थामध्ये अस्ति, भाती आणि प्रिया याचे अंश ठळकपणे दिसून येतात. त्यातील अस्ति म्हणजे अस्तित्व, भाती म्हणजे दृश्यमान पदार्थ आणि प्रिया म्हणजे संबंध, म्हणजेच प्रीती किंवा प्रेम. याचा अर्थ असा की सगुण रूपात दर्शन देणाऱ्या, ठायी ठायी अस्तित्वात असणाऱ्या या जीवात्म्याशी आमचा जवळचा संबंध आहे. त्यांच्या बाबतीत आत्यंतिक प्रीती आहे हाच होतो. केवळ भक्तीमुळे भक्तांसाठीच गजानन महाराजांनी अस्ति, भाती आणि प्रिया ही अवस्था प्राप्त केली होती. सत्पुरुषाचे प्रगट होणे, समाजातील सज्जनांना आपल्याकडे आकर्षून घेणे, त्यांचा योगक्षेम चालवणे आणि समाजहितासाठी स्वतःच्या कृतीतून, चांगल्या आचरणातून एक आदर्श निर्माण करणे हेच संतांचे महत्त्वाचे कार्य असते. गजानन महाराजांनी प्रगट होणे ते समाधिस्थ होणे या आपल्या उण्यापुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यात अनेक लीला केल्या, अनेक चमत्कार केले, भक्तांना प्रेम दिले, अभय दिले, दुष्टांना मार दिला, त्यांना सन्मार्गावर चालण्याचा उपदेश केला. सर्वेपी सुखिनः सन्तु या न्यायाने सामान्य जनतेला भक्तिमार्गाला लावून स्वतः निजानंदात विलीन झाले. दासगणू महाराजांनी लिहिलेल्या गजानन विजय ग्रंथातील 2ऱ्या अध्यायावर निरूपण करण्याची मला झालेली आज्ञा आणि त्यानुसार त्या दृष्टीने केलेला प्रयत्न मी महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि सदैव आपल्या सर्वांवर महाराजांची कृपा अखंडित राहो ही प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय गजानन, जय गजानन.